नमस्कार मित्रांनो, मी नितीन मुंडे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, 2 महिने झाले मी काही व्हिडिओ घेऊन आलो शकलो नाही। माझे जरा फॅमिली प्रॉब्लेम्स होते आणि दुसरे म्हणजे आपल्या गाडीचा छोटासा ॲक्सिडेंट झाला होता। छोटासा झाला होता पण त्यासाठी मला 2 महिने थांबावे लागले। याच्यामागे खूप मोठं कारण आहे, मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करेल। तर मित्रांनो, झालं असं होतं की मित्र गाडी घेऊन गेला होता आणि त्यांनी जरा एक कुत्रा आडवा आला, त्याच्यामुळे ते गाडीला धडकलं आणि धडकल्यानंतर ते गाडी खाली गेला आणि रेडिएटर फुटला। रेडिएटर फुटल्यानंतर तरीही त्यांनी थोडीफार गाडी चालवली, त्याच्या काही लक्षात आलं नाही आणि गाडी चालवल्यानंतर गाडी ओव्हरहीट झाली। ओव्हरहीट झाल्यानंतर गाडी जागेवरतीच लॉक झाली आणि बंद पडली। त्यानंतर खूप जण त्यांनी म्हणजे मित्रांनी मला तिथं त्यांनी रिपेअर करून मला चालू करून दिली असे मित्रांनो। परंतु ज्याची नवीन गाडी आहे आणि ज्यांचं इन्शुरन्स आहे त्यांनी कोणत्याही प्रकारचं आउटसोर्स जाऊन रिपेअरिंग वगैरे करू नये। तुम्हाला वाटतं की हा आपल्या गाडी इन्शुरन्सला आपण क्लेम केली तर आपल्याला ॲक्सिडेंटलला असं एक शिक्का लागतो, मित्रांनो नाही। कारण की मी इन्शुरन्स क्लेम केल्यानंतर मला त्याचे फायदे माहिती आहेत। कारण की जे तुम्ही जर आउटसोर्स केला, रिपेअरिंग केलं की तुम्हाला जे तात्पुरतं रेडिएटर फुटलाय, रेडिएटरचं काम करून देणार, गाडी चालू करून देणार, तेवढंच काम करून देणार। पण मित्रांनो, ह्या रिपेअरिंगमध्ये माझ्या गाडीच्या रिपेअरिंगला साधारणतः 2 महिने, कारण की मी 4 जानेवारीला गाडी दिली होती आणि मला 28 फेब्रुवारीला गाडी माझ्या हातात आली। तर तब्बल 2 महिने मी वाट बघितली। तर याचं मला पूर्णतः शिरोली MIDC, साई सर्व्हिस, मारुती सुझुकी यांचं पूर्णतः सहकार्य लागलेलं आहे। तिथे आनंद बागडी सर आहेत, परत ओमकार आहे, त्यांचं मला आडनाव नाही माहिती, ओमकार आहे। आणि मी जास्त कॉन्टॅक्ट करून जेव्हा सेकंड सर्व्हिसिंग केली होती मी, तर आनंद बागडी सर त्यांना मी भेटलो होतो आणि त्यांच्या थ्रू मार्फत पण हे आपलं सर्व्हिसिंग पूर्णतः कंप्लीट झालेलं आहे। आणि त्यांनी खूप असं सहकार्य केलं मला की मित्रांनो, असं आपल्याला नेहमी वाटतं की आपलं रिपेअरिंग चांगलं व्हावं। तर यांनी माझं रिपेअरिंग गाडीचं रिपेअरिंग करताना जेवढे पण जे आपल्याला त्रुटी निर्माण झाल्या त्या गाडीमध्ये, सर्व पार्ट 100% नवीन टाकलेले आहेत। रिपेअरिंग हा विषय म्हणजे कसं आहे, आपण मोबाईलवाल्याकडे गेल्यावर ते डिस्प्ले बदलायचं म्हटलं, डिस्प्ले डायरेक्ट नवीनच टाकतो, त्याप्रमाणे गाडीतले प्रत्येक पार्ट त्यांनी नवीन टाकलेलं आहे। रिपेअरिंग जेवढी व्हायची आहे आपल्या, समजा काय असेल तर रिपेअरिंग न करता डायरेक्टली नवीन पार्ट आपल्या गाडीत बसवण्यात आलेले आहेत। आणि साधारणतः नट बोल्ट वगैरे सगळं पकडून गाडीत आपला हेड पण नवीन टाकलेला आहे। मला हेड काय असतो हे पण माहीत नव्हतं गाडीमध्ये, पण तो पण नवीन टाकलेला आहे। आणि कमीत कमी 60 ते 70 पार्ट एवढे आपल्या गाडीमध्ये बसवण्यात आलेले आहे, नट बोल्ट पकडून सुद्धा। आणि गाडीचं इंजिन ऑइल वगैरे सगळं आपल्याला इन्शुरन्समध्ये 100% मिळालेलं आहे। मित्रांनो, जर तुम्ही गाडी परचेस करत आहात किंवा जर तुमची गाडी असेल आणि तुम्ही इन्शुरन्स रिन्यू करत असाल, तर मित्रांनो, जेव्हा मी गाडी घेतली होती तेव्हा मारुती सुझुकीचा जो त्यांचा टायअप इन्शुरन्स आहे तोच परचेस केला होता आणि त्या इन्शुरन्समुळेच मला हा लाभ भेटलेला आहे। मित्रांनो, जेव्हा तुम्ही इन्शुरन्स क्लेम करायला जाता तर त्यामध्ये काही क्लॉजेस लिहिलेले असतात की तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर तुमच्या इंजिनला या गोष्टींमुळे तुमचं इंजिन ह्या इन्शुरन्समध्ये बसत नाही किंवा या गोष्टीमुळे बसतं। तर मित्रांनो, माझा मारुती सुझुकीचा टायअप इन्शुरन्स होता, तो मला 100% 0 डेप्रिशिएशन होता, त्यामुळे मला काही पैसे भरायला लागले नाही। मित्रांनो, जे आपले लेबर चार्जेस आहेत, जे त्या इन्शुरन्स कंपनीने जेवढे पास केले होते ते सोडून वरचे मला फक्त लेबर चार्ज भरायला लागलेले आहेत। आणि गाडीचं इंजिन म्हणा, कोणताही स्पेअर पार्ट म्हणा, त्याची 100% आपल्याला इन्शुरन्स कंपनीने आपल्याला रिएम्बर्समेंट करून दिलेलं आहे। आपल्याला सगळे पैसे कंपनीने साई सर्व्हिसला दिलेले आहे, म्हणजे माझ्याच गाडीला दिलेले आहे ॲक्च्युली। तर मित्रांनो, गाडीचा ॲक्सिडेंट झाला, गाडी आपल्याला मिळालेली आहे। तुम्ही जर गाडी परचेस करत असाल तर मारुती सुझुकीचाच इन्शुरन्स घ्या। बाहेरचा इन्शुरन्स तुम्ही ॲपवरनं वगैरे गुगल पेवर अशावरनंही परचेस करू नका मित्रांनो। जर करतही असाल तर त्याच्यातले क्लॉज जे आहेत ते संपूर्ण वाचून पहा, कारण की जेव्हा क्लेम करायला जातो तेव्हाच मित्रांनो जाग येते
मी आता क्लेम केल्यानंतर मला पण कंपनीने साई सर्व्हिसवाल्यांनी सांगितलं की तुमचं इंजिन इन्शुरन्समध्ये बसत नाही, परंतु मी ते पूर्णतः इन्शुरन्स कॉपी वाचली. आपण कोणीही कोणती गोष्ट परचेस करताना कोणताही कागद आपण वाचत नाही. सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही डायरेक्ट सही करता, विषय संपला. परंतु मित्रांनो, मी हा पूर्ण कागद वाचला. त्यानंतर मला त्यातल्या जे क्लॉज त्यांनी सांगितले होते की तुमचे इन्शुरन्समध्ये बसत नाही, ते पॉईंट मी तिथे चेक केले आणि माझं त्यामध्ये बसत होतं. तर मी कंपनीवाल्यांशी मेलमध्ये चर्चा केली आणि त्यांनी मला परत अपॉलॉजीची म्हणजे माफीचा मेल मला परत केला आणि माझं इन्शुरन्समध्ये काम, इंजिनचं सुद्धा काम त्यामध्ये होतं असं मला सांगण्यात आलं आणि माझ्या गाडीचं काम इन्शुरन्समध्ये 100% झालेलं आहे आणि गाडी आता सुरळीत चालते, चांगले चालते, उत्तम चालते. तर गाडीचं मी तुम्हाला मी जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा मी गाडी चालवत नव्हतो, माझ्या मित्राकडे गाडी होती, त्यांनी डायरेक्ट शोरूमला नेली. तर माझ्याकडे ॲक्सिडेंटचे काही व्हिडिओ वगैरे फोटोज नाही आहेत. पण इथून पुढे जर आपल्याला गाडीचा ॲक्सिडेंट झाला किंवा काय नक्की कोणाची चूक आहे, काय म्हणजे त्यात आपला चूक नाही हे पण दाखवण्यासाठी मी एक गोष्ट परचेस केलेली आहे. ते म्हणजे आहे आपलं डॅश कॅम. मित्रांनो, मी ॲक्च्युली GPS घेतला होता आणि त्याच्यात फॉल्टी निघलं. मी ते कंपनीला मेल टाकला तर त्यांनी मला रिटर्न पाठवलं दुसरं, पण ते GPS नाही पाठवलं. तर मी ह्याचा परत मेल करणार आहे, कारण की कंपनी बोलते की काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल आम्हाला तुम्ही सांगण्यामध्ये काही वाटून घेऊ नका, तुम्ही बिंदास कंप्लेंट करा, तुमचं उत्तर, तुमचं निवारण आम्ही करूया. तर मित्रांनो, मी याची परत कंप्लेंट टाकणार आहे, पण मी हा चालवून पाहिला आणि खूप व्यवस्थित आहे. मी इन्स्टॉल करायचं आहे की नाही करायचं बघूया. गाडीत इन्स्टॉल केले तर मी इन्स्टॉलेशनचा व्हिडिओ टाकेल. आणि तुम्हाला अजून काही गोष्टी जर जाणून घ्यायची असतील तर कृपया पहिलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला खूप काही गोष्टी सांगेल आणि गाडीबद्दल पण सांगेल. मी या गाडीमध्ये मी स्वतः परचेस केलं एक रेअर पार्सल ट्रे. तर रेअर पार्सल ट्रेबद्दल मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची. जर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट केलं तरच मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, कारण की खूप जण रेअर पार्सल ट्रे घेत नाही आहे आणि का घ्यावा ही गोष्ट पण मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. माझी जीभ जरा जड आहे, मला बोलण्यात थोडासा हे होतं, अवघड होतं, त्यामुळे क्षमा असावी. जर तुम्हाला माझे शब्द कुठे चुकीचे वाटले तर क्षमा माफी मागतो. आणि खूप व्हिडिओ आवडल्यास खूप लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा. तुम्हाला नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. बाय.